हो. काय सांगाल तुमचं एकदम युनिक आणि हटके जरा हॉटेलचं असं आहे की माझं एक स्वप्न होतं काहीतरी नवीन हॉटेल करायचं आणि असं काहीतरी करायचं होतं की जे की आपल्या शहरामध्ये कुठं मिळणार किंवा कुठं नसेल आणि सर्वांना असं नवीन काहीतरी दाखवायचं होतं. या उद्देशाने नवीन हॉटेल बनवलं आणि समोर हे लकासा नाव असून लकासा द स्टोना कॅफे रेस्टॉरंट असून आपल्याला याच्यामध्ये प्युअर व्हेज मिळेल. तुम्हाला कसं आलं डोक्यामध्ये आणि किती वर्षापासून प्लॅनिंग होतं तुमचं? प्लॅनिंग माझी तरी लहानपणी एक विचार केला होता की आपल्याला नवीन काहीतरी हॉटेल लाईनमध्ये काहीतरी करायचं आहे. तेच करता करता थोडं कॅफे टाकलं. कॅफेनंतर मग ही आयडिया आली आणि माझ्या मित्रांच्या म्हणजे मदतीमुळे मी हे साकार करू शकलो. हे कुठले सीन आहे, काय सीन आहे त्याच्यामध्ये? हे जापनीज स्टोन आहे, म्हणजे स्टोनमध्ये आहे, म्हणजे जसं की एखाद्या दगडामध्ये काहीतरी युनिक बनवतोय आपण, तर दगडामध्ये असं आहे ते, त्याच्यामुळे त्याचं लकासा स्टोना कॅफे असं नाव दिलं आपण. शहरामध्ये कुठंच बघायला मिळत नाही असं नवीन युनिक काहीतरी तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगसाल? शहरामध्ये अगोदर बघितलं मी भरपूर ठिकाणी, त्याच्यामध्ये असं काही युनिक मला असं वाटलं नाही, पण त्याच्या वेगळं काहीतरी करायचं असा विचार करून मी हे केलं. काय खासियत आहे आपली? आपली छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांना व्हेज रेस्टॉरंटमध्ये कुठंतरी युनिक आणि प्लस चांगलं छान असं जेवण मिळेल इथं येऊन आणि दिसण्यासाठी पण खूप छान दिसेल असं बनवण्याचा एक हा उद्देश आहे. त्याचा आनंद बी वेगळा मिळेल जेवणासाठी. कुठलं हे असणार आहे आपल्याकडं स्पेशल डिशेस वगैरे कोणते असणार आपल्याकडे? पंजाबी एक मिनिट आपल्या इथं डिशेस अशा वेगवेगळ्या भेटतील की जसं की व्हेजमध्ये पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन स्पेशल आणि कॅफे प्लस रेस्टॉरंट असल्यामुळे असा युनिक पॉईंट कुठं मिळणार नाही, असं जेवण पण कुठं मिळणार नाही आणि इथं असं मिळेल कुठं मिळणार नाही असं आपण देण्याचा प्रयत्न करतो. ओपनिंगच्या संदर्भात काय सांगसाल? ओपनिंगचे असं तर क्राऊड वाढलेला आहे आणि ओपनिंग आम्हाला लवकरात लवकर करायची आहे, तरी सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्या. मंथ एंडमध्ये धमाकेदार ओपनिंग होणार आहे आपलं लकासा द स्टोना कॅफे रेस्टॉरंट म्हणून छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेसमध्ये राज फ्लोअरच्या बाजूला. लवकर पिकअप पकडला म्हणजे कसं सगळ्या प्रकारचं कर झालं, अच्छा. पेंटिंग, ड्रॉइंग असं. माझं नाव सुजित रामेश्वर देवरे, मी राहणार वेरूळजवळ रामेश्वर देवरे. मी प्रॉपर कसाबखेड्याचा राहणारा, तालुका खुलताबाद येतो. माझं शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फाईन आर्टमध्ये झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. काय सांगाल सर, तुम्ही इतकं युनिक केलं आहे हे डिझाईन, याच्यामध्ये की कसं तुमचं प्रेरणा होती, कसं सुचलं तुम्हाला हे डिझाईन? पहिल्यापासून ही करण्याची इच्छा होती काहीतरी युनिक, तर सपोर्ट, भैयाचा सपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे मी वेगळं काहीतरी करू शकलो हे काम. ही डिझाईन कुठली, कसं आहे याचं? ही थीम जॅपनीज प्लस वेस्टर्न, म्हटले वाबी साबी प्लस वेस्टर्न थीममध्ये केलेलं काम आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असं कुठेही बघायला भेटलेली नाही अशी डिझाईन तुम्ही या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगसाल? म्हणजे काम असं युनिक करण्याचं असं आयडिया होती फक्त, पण रेफरन्स वगैरे काढून ती अंमलबजावणी केली त्या कामाची मी. त्याच्यासाठी माझी टीम, सपोर्ट करणारे सगळे फ्रेंड्स आणि मालक वगैरे या सगळ्यांनी सपोर्टमुळेच हे शक्य झालं आहे. तुम्ही जो बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं वेगळीच डिझाईन या छत्रपती संभाजीनगरवासियांना बघायला भेटणार, काय सांगसाल? सगळ्यांनी व्हिजिट करा, काम बघून नक्कीच आवडेल सगळ्यांना. मी 7 ते 8 वर्षांपासून वेगवेगळे काम करतो. पेंटिंग झालं, डिझायनिंग झालं, या क्षेत्रात मी पहिल्यांदाच एवढं मोठं काम केलेलं आहे. आता इथून पुढे मोठे काम घेणार समजा? हो, इथून पुढे मोठे काम सगळेच करणार एकदम. हो सर. असं पूर्ण दाखवण्यापेक्षा
कार्विंग करावं लागेल नाही आज ते प्लॅनिंग सक्सेस करण्याच्या मागे यांच्या सपोर्टमुळे सक्सेस बरोबर आहे, बरोबर. ही सर्व प्लॅनिंग माझ्या मित्रांमुळे हे सक्सेस करण्यामागे माझा जो उद्देश होता यांच्यामुळे हे सक्सेस झालं. याच्यात खूप मला त्याच्यामध्ये भागीदार झाले.